अहिल्या, अगं तुझं प्लीज ऐकून घे ना माझं. हे बघ, तू मला समजावायला आलायस हे मला माहितीये, पण मी पुन्हा एकदा तुला सांगते, ती स्कूटर तू कुणालाही देणार नाहीयेस. असं काय करतो श्रीकांत? त्या स्कूटरशी आपल्या आठवणी जोडलेल्या आहेत. या घरात काय सुरू असतं ना काहीही कळत नाहीये मला. मोलकरणीने तिचा चांगलाच डाव मांडलाय. घरच्या सगळ्यांना, अगदी सगळ्यांना तिने स्वतःच्या जाळ्यात असं ओढून घेतलंय. पण या घरात त्यांना कळत नाही का? बुद्धी नाहीये का स्वतःची? काल परवा काय आली ती मोलकरीण, आणि आधी मोलकरीण होती तर तिचाच तोरा होता घरात, आणि आता सून झालीये तरी माज वाढला ना तिचा, सून झाली. काल परवा काय आली तर तिला गिफ्ट मिळायला लागले. नाही, त्या मोलकर्णीला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे. आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या मोलकर्णीला या दामिनीचा हिसका दाखवते. पार नाही, नको, माझाच गाल लाल होईल. तुला त्या दोघांना काहीतरी गिफ्ट द्यायचंच आहे ना, मोठं काहीतरी. मग कार दे ना, मी कुठे काय म्हणतेय. पण त्या स्कूटरशी माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, खूप आठवणी आहेत. ती खूप महत्वाची आहे स्कूटर माझ्यासाठी, आणि ती स्कूटर कुणालाही दिलेली मला आवडणार नाही. तू का असा हट्टीपणा करतेस अहिल्या? वैदींना पण का नाही कळते? ही काल परवा आलेली ही मोलकरीण दादासाहेबांना काय गरज आहे इतकं महत्वाचं आणि इतकं महागडं गिफ्ट द्यायची? स्कूटर इतकी महत्वाची आहे किर्लोस्करांसाठी, ती गिफ्ट म्हणून देतात या काल आलेल्या मोलकरणीला. नाही, मला कळत नाहीये. दादासाहेबांचा जेवढा विश्वास आहे ना त्या पारूवर, ते बघून असं वाटतंय हे गिफ्ट देणं प्रकरण इतक्यात तरी काही थांबणार नाही. सतत तिला गिफ्ट देत राहणार आहे ते. मी इतकी वर्ष राहते या घरात, पण मला साधी फुटकी कवडी नाही दिली यांनी गिफ्ट म्हणून. ती इतकी महत्वाची स्कूटर त्या भिकारड्या मोलकरणीला देत आहेत. अजून काहीतरी गिफ्ट द्यायच्या आधी मला याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. नाही, हे मी अजिबात घडू देणार नाही. दामिनी, काहीही झालं तरी पारूला ती स्कूटर मिळता कामा नये. काहीतरी केलं पाहिजे. ती स्कूटर आपण बाहेरच्या कोणालाही नाही देणार आहोत, आपल्या मुलांना देणार आहोत ना. तर बघ, त्यामुळे ती आपल्या सोबतच असणार आहे. तरीही मला हे पटलेलं नाही. ती स्कूटर कुणालाही द्यायची नाही, बस. काय बस, ही पारू डोक्यावर बसायला लागली. आता काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. काहीही झालं तरी ती स्कूटर त्या पारूला मी नाही मिळू देणार. हॅलो, मी जे सांगतेय ते नीट कान उघडे ठेवून ऐक. काल रात्री इथे स्कूटर लावली होती, काय कशी काय झाली? अहिल्या, प्रीतम,
अरे काय झालं? अरे ती स्कूटर कुठे गेले? अरे काल रात्री मी स्कूटर इथे आणून ठेवली होती, आता बघतो तर गायब आहे, काहीच कळत नाही कुठे गेली. बाबा अहो, इथून स्कूटर कुठे जाणार आहे? थांबा आपण बघूया, इथेच कुठेतरी असेल, कोणीतरी चुकून दुसरीकडे पार्क केली असेल, आपण बघूया. थांबा. हा वॉचमॅन काका, वॉचमॅन काका. काय झालं सर? अहो इथे स्कूटर होती, तुम्ही बघितली का? कोणाला बाहेर जाताना आतमध्ये येताना काही बघितलंय का तुम्ही? नाही सर, नाही आतमध्ये येताना कोणाला पाहिलंय मी, नाही बाहेर जाताना. अरे मग कुठे गेले स्कूटर? हे बघ ते अत्यंत महत्वाचे स्कूटर आहे, लवकरात लवकर सापडली पाहिजे. श्रीकांत, मी कालच इथं आणून ठेवली होती आणि ती पारूला देण्यासाठी म्हणून इकडे लावलीस गाडी आणि बघ गायब झाली, कोणतरी घेऊन गेलो. तू हे जर केलं नसतं ना तर आता आपली स्कूटर आपल्याकडे असली असती. बाप रे, माय गॉड, मला कल्पनाच नाही. म्हणजे वहिनी, दादासाहेब त्या मोलकर्णीला देणार होती का? इतकी महत्वाची तुमची आठवण? हा, शी 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 शी. मी सांगते ना, त्या स्कूटरला त्या पारूची नजर लागली असणार. हो, म्हणजे बघा ना, तुम्ही साधा विचार केला तिला गिफ्ट म्हणून द्यायची, गायब. शी शी शी, अपशकुनी ती पारू, पाऊळट कुठली. दामिनी गप्प बस. काकू तू जरा शांत राहा, उगाच पारूला बोलू नकोस. आई बाबा तुम्ही पण जरा शांत व्हा. हे बघा मिळेल स्कूटर, आज कुठेही जाणार नाही, इथेच असेल. आणि मुळात ती एवढी जुनी स्कूटर आहे, ती चोरून कोणाला काय मिळणार आहे ना. आई आपण पोलिसांना फोन करूया का? म्हणजे ते लवकर शोधू शकतात ना म्हणून. हो, पोलिसांना ताबडतोब फोन कर. हो, लवकरात लवकर त्या स्कूटरचा तपास लागलाच पाहिजे.